जयाचे केलिया स्मरणा, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण, श्री गुरुचे. श्रुती स्मृती पुराणाम आलयं करुणालयं. नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. शंकरं शंकराचार्यं केशवं वादरायण. सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः. सदाशिवसमारंभा शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ता वन्दे गुरुपरंपरा. शुकासारिके पूर्णवैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. परमपूज्य प्रल्हाद महाराज, डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्री ताईंनाही नमस्कार करते. आत्माराम श्रवणासाठी जमलेल्या तुम्हा सर्व साधकांना वंदन करते. आज आत्माराम भाग 13 समास 2 माया निरूपण. मागच्या निरूपणात आपण विचार केला होता त्यात ज्ञाता ज्ञेय ज्ञान व ध्याता ध्येय ध्यान यासारख्या त्रिपुटी हा मायेचाच विस्तार असला तरी ही माया योग्यांना समाधान देणारी आहे. तीच सर्वांना आपल्या पाशात अडकवते व तीच त्या पाशातून सोडविते. अशा या मायेलाच सच्चिदानंद आनंदाचा कंद वगैरे शब्द वापरून तिचे श्रेष्ठत्वही सांगितले. या मायेच्या आधारानेच ब्रह्मस्वरूपाचे वर्णन केल्या जाते. तो शब्दही माईक आहे. रूप व अरूप व्यक्त व अव्यक्त असणारे सर्व तत्व सर्व माईक आहेत याचा विचार आपण केला. जीव शिव ईश्वर हा पण सर्व मायेचाच विस्तार आहे याचा आपण आज विचार करणार आहोत. 17वी ओवी. श्रीराम समर्थ श्रीराम. जीव शिवाणीश्वर हाई मायेचाची विस्तार. विश्वरूप विश्वंभर अवघी माया श्रीराम. ही ओवी पाहताना सगळ्यात पहिला शब्द जीव आला आहे. जीव ही संकल्पना आपण दासबोधाचा अभ्यास करताना बऱ्याच वेळा समजून घेतली आहे. पण आज पुन्हा थोडंसं जीव म्हणजे काय याचा विचार करून मग आपण ओवीकडे वळूयात. जीव म्हणजे आत्मा म्हणजे कुटस्थ चैतन्य अधिक बुद्धी आणि बुद्धीत पडलेले आत्म्याचे प्रतिबिंब याला आपण जीव म्हणतो. तर ही संकल्पना आपण एका प्रयोगाद्वारे सिद्ध करूया. आता प्रयोगासाठी आपण एकमेकांच्या प्रत्यक्ष समोर नाही आहे म्हणून फक्त डोळ्यासमोर ते चित्र उभं करा की माझ्या एका हातामध्ये स्वच्छ पारदर्शक काचेचा पेपरवेट आहे. दुसऱ्या हातामध्ये टॉर्च आहे. इथे सध्या स्वच्छ पारदर्शक काचेचा पेपरवेट याला आपण तात्पुरते बुद्धी समजूया आणि दुसऱ्या हातात जो टॉर्च आहे त्यातल्या आतील जो प्रकाश आहे त्याला आपण आत्मा समजूया. हा आत्मा कायमचा आहे आहे आणि आहे. तो कधीही विझत नाही. तो स्वयंप्रकाशित आहे. त्याला सेलची गरज नाही. तेल वात कशाचीच गरज नाही. तो स्वतःच प्रकाशित आहे. जेव्हा मी या दुसऱ्या हातातील टॉर्च पेटवून स्वच्छ काचेच्या पारदर्शक पेपरवेट समोर धरते तेव्हा टॉर्चमधील प्रकाश त्या पेपरवेटमध्ये फाकतो. त्या फाकलेल्या प्रकाशाला जीव म्हणतात.
त्यालाच शास्त्रीय भाषेत चिदाभास म्हणतात. या चिदाभासामुळेच शरीराच्या सर्व हालचाली सुरू असतात. म्हणून लक्षात इथं आपण घ्यायचे या उदाहरणामध्ये की काचेच्या पेपरवेटमध्ये फाकलेला प्रकाश हा जीव आहे, तर टॉर्च म्हणजे आत्मा आहे. या ओवीत समर्थ म्हणतात की जीव, शिव आणि ईश्वर तसेच या संपूर्ण विश्वात भरून राहणारा विश्वंभर हाही माईक आहे. जीव म्हणजे आत्ताच आपण विचार केला की आत्मा अधिक बुद्धी आणि बुद्धीत पडलेला आत्म्याचे प्रतिबिंब प्रकाश, याला आपण जीव म्हटलं आहे. त्यालाच आपण चिदाभास म्हणतो. तर जीव आणि शिव म्हणजे कुटस्थ चैतन्य म्हणजे आत्मा आणि ईश्वर म्हणजे अनंत ब्रह्मांडात भरून राहिलेले चैतन्य. म्हणजे थोडक्यात जीव म्हणजे प्राण्यांमधील जीव, जीवचैतन्य. ईश्वर म्हणजे ब्रह्मांडातील चैतन्य आणि शिव म्हणजे जीव, ईश्वर आणि जगताला व्यापून त्यापासून अलिप्त असणारे चैतन्य होय. म्हणजे जीवचैतन्य, शिवचैतन्य व ईश्वर चैतन्य या सर्वांमधील जे चैतन्य आहे ना, तेच फक्त सत्य आहे आणि अन्य तीन म्हणजे जीव, शिव, ईश्वर या कल्पित उपाधी सांगितलेल्या आहेत. उपाधी या नेहमी माईक असतात. त्यामुळे या तिन्ही संकल्पना माईक आहेत. हे जे विश्व आहे ते ईश्वराचे शरीर आहे, त्याला विराट म्हणतात. विश्व हे त्याचे रूप आहे. तो विश्वाचा नियामक म्हणजे कर्ता, भर्ता व हर्ता आहे. विश्व नेहमी एका निश्चित अशा नियोजनानुसार चालते. म्हणजे सूर्य वेळेवर उगवतो, समुद्राला ठरलेल्या वेळी भरती ओहोटी सुरू असते, सगळे ऋतू बरोबर सुरू असतात. ही सगळी त्याची व्यवस्था आहे. त्यासाठी तो विश्वव्यापी आहे. हा सर्व विचार उपाधी सापेक्ष असल्याने माईक ठरतो. विश्वातील प्रत्येक रूप व त्या विश्वामध्ये भरून असणारे सापेक्ष चैतन्य ही सर्व मायाच आहे. या सगळ्या कन्सेप्ट म्हणजे संकल्पना आहेत. म्हणजे जीव, शिव, ईश्वर व विश्वंभर या सगळ्या संकल्पना आहेत. आजपर्यंत कोणालाही जीव नावाचं तत्व आतमध्ये कधीही सापडलेलं नाही. डॉक्टर लोक सर्जरी वगैरे करतात, पण हा जीव आहे नेमका असं त्यांनाही कधीही काहीही सापडलेलं नाही. म्हणून जीव, ईश्वर, ब्रह्म शास्त्रकारांनी समजण्यासाठी बसवून दिलेल्या घड्या आहेत. आपण जे ब्रह्म ब्रह्म म्हणतो ना, या ब्रह्माचं बारसं कोणी केलं तर ते वेदांनी केलं आहे. मग बारसं करून नाव जर ब्रह्म ठेवलं आहे, मग हे ब्रह्म नाम आहे की संकल्पना आहे असा आपल्याला प्रश्न पडतो. ब्रह्म हे जर नाम असेल तर नाम म्हटले की त्याला रूप आलं, मग ब्रह्म तर अरूप आहे. ब्रह्म अरूप आहे तर त्याला मग नाम कसं असेल? म्हणजेच ब्रह्म ही सुद्धा संकल्पनाच आहे. कुठलीही संकल्पना असते ना, ती माणसाने स्वतःच्या सोयीसाठी समजण्यासाठी केलेली असते. त्यामुळे जीवनाचा योग्य दिशेने प्रवास होतो. म्हणून या संकल्पना समजून घ्यायचा, त्याचा उपयोग करून घ्यायचा व नंतर त्या सोडून द्यायच्या. म्हणून जीव, ईश्वर संकल्पना आहे, तत्सापेक्ष ब्रह्म ही पण संकल्पना आहे, कन्सेप्ट आहे. या केवळ माणसाने स्वतःसाठी तयार केल्या त्या मुक्त होण्यासाठी बसवलेल्या कल्पना आहेत. दिसणारं हे विश्व जर माया आहे तर विश्वात भरून राहिलेला विश्वंभरही माईकच आहे. असे एकामागून एक गोष्टी आपल्याला कळत गेल्या व कळत गेलेल्या गोष्टी रोजच्या जीवनात वापरता आल्या की रोजच्या जीवनात त्या वापरणं हीच तर साधना आहे. असा विचार करून समजून साधना करणारे साधक साधना करत आहे हे सुद्धा कोणाला दिसणार नाही, कळणार नाही. कारण खरी साधना ही विचारांची असते. बहुतेक लोकांना साधना करते ते इतरांना दिसले पाहिजे असं वाटते. कारण व्यवहारात आपण जेव्हा एखादी नवीन गाडी वगैरे घेतो ना, तर ती 4 लोकांनी पाहिली पाहिजे, किती छान आहे हो असं म्हटलं पाहिजे. जर लोकांना ती दिसली नाही तर कॉलनीमधून ती गाडी घेऊन एखादा फेरफटका मारला पाहिजे. म्हणजे
प्रपंचात आपल्याला प्रत्येक गोष्ट इतरांना दाखवावीशी वाटते, मिरवावीशी वाटते, त्याची आपल्याला हौस असते आणि अशी सवय असते. ती सवय घेऊन आपण जेव्हा परमार्थातही उतरतो तेव्हा परमार्थात कधीच यश मिळत नाही. प्रपंचातल्या सगळ्या सवयी प्रपंचात सोडून द्यायच्या व नव्या सवयी परमार्थात लावून घ्यायच्या. संत सांगतात तशा त्या लावून घ्यायच्या. यातच जीवाचे कल्याण आहे. डॉक्टर काका त्यांच्या एका काव्यात म्हणतात की साधना करताना ती कशी करावी, तर व्रते वैकल्ये करावी, कोठेन ती मिरवावी, ध्यानी मूर्ती साठवावी रामकृष्णांची. म्हणून साधना अत्यंत गुप्त असावी. ती करतोय याचा कोणालाही पत्ता लागू नये. पुढच्या ओवीत समर्थ सांगतात, माया मनास चालक, माया बुद्धीस व्यापक, माया एकी अनेक, ऐसे बोलणे श्रीराम. की माया मनास चालक म्हणजे माझे जे मन आहे ना ते सतत मनन करते, म्हणजे विचार करते. विचार ही एक क्रिया आहे, हालचाल आहे. आणि ती हालचाल क्रिया करण्यासाठी ऊर्जा म्हणजे शक्ती लागते. साधी डोळ्यांची पापणी हलवायची असेल तरीही ती हलवण्यासाठी सुद्धा ऊर्जा लागते. टॉर्च सुरू करायचा असेल तर त्यात जसा सेल हवा, सेल ऊर्जा पुरवते. घरातील आपण लाईट सुरू करतो त्याला इलेक्ट्रिक म्हणजे वीज लागते. ही वीज म्हणजे ऊर्जाच लागते. मनाला पण विचार करण्यासाठी ऊर्जा लागते. मग ही ऊर्जा कोण पुरवते, तर ही ऊर्जा शरीराला प्राण पुरवतो. प्राण हे ऊर्जेचे स्वरूप आहे. या प्राणशक्तीमुळे मन संकल्प विकल्प करतं. मन वायुतत्वाचे आणि रजोगुणी आहे. वायू म्हणजे प्राण आणि प्राण पण कसा आहे, तर पाच भौतिक आहे. मग जे जे पाच भौतिक असतं ते मिथ्या आहे अशी शास्त्राने बसवून दिलेली सांगड जर बरोबर घातली न तर मनाच्या ज्या क्रिया चालतात त्या मनाच्या सगळ्या क्रियासुद्धा माईक असतात हे आपल्याला कळते, समजते. आणि असं कळलं की मनात जे सतत अनुकूल प्रतिकूल विचार सुरू असतात ना, त्या दोन्हीही विचारांचे आपण ऐकायचे नाही. आवश्यक किंवा अनावश्यक दोन्हीही विचार माईक आहेत हे कळलं की मग त्याचा त्रास होत नाही. कारण मन सुद्धा माईक आहे आणि जे जे माईक असतं ते सोडून द्यायचं असतं. मग आपल्या मनात सतत चांगले आणि वाईट विचार सुरू असतात. एखादा विचार मनात आला व मनाविरुद्ध काही घडले तर मग माझ्या मनात असे आलेच कसे, माझ्या हातून असं घडलंच कसं, कुठून मला अशी बुद्धी झाली, असे विचार करणारे साधक स्वतःकडे सतत दोष घेत राहतात. तर काही साधक काय वाटेल ते झाले ना तरी स्वतःकडे दोष घेत नाही. अशा दोन्ही विचारात गडबड आहे. म्हणून कुठलाही विचार आला ना तरी तो माईकच आहे. त्या विचारांपासून आम्हाला अलिप्त म्हणजे आपण वेगळे आहोत हे लक्षात घ्यायचे आहे. एकदा समर्थांकडे यशा धनगर नावाचा शिष्य त्यांना भेटायला आला होता. त्या शिष्याने समर्थांना विनंती केली की मला काहीतरी उपदेश करा, काही साधना सांगा. समर्थ त्याला म्हणाले की तू तुझ्या मनाचे ऐकायचे नाही, मनाच्या उलट करायचे. समर्थांचा उपदेश त्यांनी लक्षात ठेवला. तो आता घराकडे जायला निघाला. घराकडे जायला निघाल्याबरोबर त्याला समर्थांचा उपदेश ऐकला की तू मनाचे ऐकायचे नाही, मनाच्या उलट करायचे. मग तो घराकडचा रस्ता सोडला त्यांनी आणि तो शेताकडे जाऊ लागला. शेताकडे जायला लागल्यावर पुन्हा त्याला आठवले की अरे मनाचं ऐकायचं नाही आहे. मग तो आपल्या मित्राकडे जायला लागला. मित्राकडे जातानाही त्याच्या मनात तोच विचार की समर्थांनी तर आपल्याला सांगितलंय की मनाचे ऐकायचे नाही, मनाच्या उलट करायचे. मग मनाचे ऐकायचे नाही म्हणजे काय हे त्याला कळेच ना. कारण प्रत्येक आदेश मनच देत होतं. तो संभ्रमात पडला व त्याच अवस्थेत त्याला समोर रामाचं मंदिर दिसलं. त्या मंदिरात तो गेला आणि रामाच्या समोर उभा राहिला व मूर्छित येऊन पडला. त्यावेळी त्याला उन्मनी अवस्था प्राप्त झाली, म्हणजे तो तिथे अमन झाला. तेव्हा मनाची अतीत अवस्था प्राप्त झाली
म्हणजे कुठल्याच प्रकारचा विचार मनात राहत नाही. असे निर्विचारी मन जेव्हा होते तेव्हा आता विचार करणाऱ्या व्यक्तीपाशी आपल्याला काहीच किंमत नाही असं जेव्हा त्याच्या लक्षात येते तेव्हा हळूहळू विचारच बंद होऊन जातात. जेवढे आवश्यक विचार आहे नेमके तेवढेच आपोआप यायला लागतात व अनावश्यक विचार यायचे बंद होऊन जातात. सुरुवातीला अनावश्यक विचार बंद करण्यासाठी खूप प्रयत्न कष्ट करावे लागतात, परंतु या पद्धतीने एकदा आपली विचारांची घडी बसवून घेतली तर अनावश्यक विचार यायचे बंद होते आणि आवश्यक विचार सुद्धा मग बळजबरीने आणावे लागतात. असे बळजबरीने विचार संतांना आणावे लागतात, कारण संतांना देहतादात्म्य नसते, त्यामुळे त्यांना देहाचे भान राहत नाही. तेव्हा त्यांना देहाचं भान आणण्यासाठी खटपट करावी लागते. स्वामी विवेकानंदांचे एकदा नाशिकमध्ये व्याख्यान होते. व्याख्यानाच्या पूर्वी आरशात पाहून ते स्वतःचा फेटा व्यवस्थित नीटनेटका आहे का हे पाहत होते. ते एका शिष्याने पाहिले की स्वामीजी आरशात स्वतःला बघतात आहे आणि फेटा नीट करतात आहे. त्यांना वाटलं की ज्या अर्थी स्वामी अजूनही आरशात स्वतःच्या देहाला पाहतात म्हणजे देहावरचं त्यांचं प्रेम गेलं नाही. स्वतः चांगले नीटनेटके दिसावे असे त्यांना अजूनही वाटते. मग आपण स्वामी सारखेच आहोत असं त्याला वाटायला लागलं. त्यांनी स्वामींना सरळच विचारलं की इतकं मन लावून स्वतःला तुम्ही आरशात पाहता म्हणजे देहावरचं प्रेम तुमचं अजूनही गेलं नाही का? स्वामीजी म्हणाले, असं नाही रे बाळा, देहाच्या भानासाठी मला हे देहतादात्म्य बळजबरीने उसणं आणावं लागतं. मी आरशात बघून जेव्हा फेटा नीट करतो ना तेव्हा मला माझ्या देहाचं भान होतं. देहाचं भान झालं की मी व्याख्यानाला सुरुवात करणार आहे. देह तादात्म्याशिवाय व्याख्यान कसे होऊ शकेल? आधी देहावरचे प्रेम कमी करण्यासाठी खटपट करावी लागते आणि पुढे एक वेळ अशी येते की देहाचे भान येण्यासाठी सुद्धा खटपट करावी लागते. संतांच्या चरित्रातून हेच तर आपल्याला सगळं समजून घ्यायचं असतं ना. म्हणून पुढच्या चरणामध्ये समर्थांनी म्हटलं आहे, माया बुद्धीचं व्यापक, की ही बुद्धी आहे ना, ही बुद्धी सुद्धा अग्नितत्वाची आणि सत्वगुणाची आहे. आणि अग्नितत्वाची म्हणजे ती पण पंचमहाभूतांपैकी एक आहे आणि सत्वगुण त्रिगुणांपैकी आहे. मग अग्नि व सत्वगुण दोन्हीही माईक असून बुद्धीला निश्चय करण्यासाठी प्राणशक्तीचे साह्य लागते आणि हा प्राण पण वायू आणि रजोगुणी आहे. मग वायुतत्व ही पंचमहाभूतांपैकी आहे आणि रजोगुण ही त्रिगुणांपैकी एक आहे. पंचमहाभूते आणि त्रिगुण दोन्हीही माईक आहे, म्हणून बुद्धी ही माईक आहे. ही माया कोट्यावधी भेद निर्माण करते. हे सर्व भेद ब्रह्माच्या सत्तेवर चालतात. मग अशी ही माया माईक असली ना तरी तिचा आपल्याला चांगला उपयोग होतो, म्हणजे ती उपयुक्त पण आहे. ते सांगताना समर्थ आपल्याला पुढच्या ओवीत सांगतात, माया देहास चालवी, माया शब्दास बोलवी, माया दृश्यास दाखवी, नेत्री रिघोनिया श्रीराम. की माया चांगली आहे, कारण आपल्या शरीराला चालविण्यासाठी मायाच कामात पडते. तिच्यामुळे देहाचे सर्व व्यवहार चालतात. ते व्यवहार प्राणशक्तीने चालतात. प्राणशक्तीच्या साह्यानेच चालणे, बोलणे, लिहिणे, ऐकणे, देणे, घेणे इत्यादी सर्व कार्य घडत असतात. या मायेच्या शक्तीमुळे वाणीचेही व्यवहार सुरू असतात. शब्द कसा माईक असतो याचा आपण बऱ्याच वेळा विचार केला आहे. देह व वाणी माईक असल्यामुळे त्यांच्यापासून होणाऱ्या क्रियाही सर्व माईक ठरतात. आपल्याला जेव्हा या संपूर्ण दृश्य जगत चर्मचक्षूंना दिसते तेव्हा आपल्याला कुठल्याही पदार्थाचे ज्ञान होते. तेव्हा अंतःकरण वृत्ती डोळ्यातून प्राणांच्या साह्याने त्या पदार्थांपर्यंत पोहोचते व त्या पदार्थाच्या आकाराची होते. तेव्हा पदार्थाचे ज्ञान होते. वृत्तीमधील चिदाभास व वृत्ती दोन्हींनाही प्रकाशाचे साह्य ऊर्जा प्राप्त झाली
की त्या पदार्थाचे ज्ञान होते. आपल्याला कोणतीही गोष्ट दिसते ती दिसण्याची क्रिया डोळा नावाच्या इंद्रियांमार्फत होते. मग दिसते कोणाला? तर जीवाला दिसते, म्हणजे जीव पाहणारा आहे. जीव म्हणजे चिदाभास. मग हा भासच आहे. मग जे दिसते ते चिदाभासाला डोळ्यांमार्फत दिसते. मग चिदाभास सुद्धा आत्म्याचं प्रतिबिंब आहे आणि बिंब कधीच सत्य नाही, माईक आहे. म्हणून जे दिसते तेही माईक आहे. दोन्ही गोष्टी माईक आहे. हा सर्व मायेचाच खेळ आहे. आत्मरूप मी म्हणजे या मायेला प्रकाशित करणारा जो आत्मा आहे ना, तो मी आहे. मग त्या आत्मरूप मीचा त्या मायकाशी काहीही संबंध नाही. मग विचार कसा करायचा की मन पण माईक आहे, सगळ्या गोष्टी जर माईक आहे, तर मग आपल्या घरात एखादी नवीन वस्तू आपल्या मुलांनी सुनांनी जर आणली असेल आणि ती मला दाखवली नाही तरी रामकृष्ण हरी, आणि दाखवली तरीही रामकृष्ण हरी, मग त्यासाठी नाराज व्हायचे काय काम हो? मला ऐकू आले नाही तरी रामकृष्ण हरी, नाही ऐकू आले तरी रामकृष्ण हरी. पण आम्हाला सर्व ऐकू आलं पाहिजे. शेजारच्या घरात काय सुरू आहे, कोणाचं लग्न ठरलं आहे, कोण पाहुणे आले आहे, कॉलनीत कोणाची मुलगी बऱ्याच दिवसापासून माहेरीत आहे, असले उपद्व्याप हळूहळू आपल्याला आवरता आले पाहिजे. आवश्यक व गरजेचे जे आहे ना तेवढेच ऐकायचे, तेवढेच बोलायचे. डोळ्यांना सगळं काही दिसणारच आहे, पण काय पाहण्यासारखं आहे तेवढंच पाहायचं. इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे. म्हणजे स्वतःच्या वृत्तींना आपल्याला आवरता आलं पाहिजे. त्यांना जरा नियमित केलं आवरलं तर आवरणारा जो असतो ना त्याचा आनंद कधीही डिस्टर्ब होत नाही. कारण सतत काही ना काही डोळ्यांना दिसणार आहे. काहीही बघितले ऐकले की त्या वृत्ती मग निर्माण व्हायला लागतात व आपण डिस्टर्ब होतो. समजा मला माझ्या घराच्या पासून थोडंसं दूर गेलं की एक सुंदर बंगला रस्त्याने जाता येता सतत दिसत असतो. तेव्हा मला माझ्या छोट्या घराचा जो आधी आनंद वाटायचा ना की हे माझे घर, तो आनंद कुठेतरी कमी व्हायला सुरुवात होते. कारण मलाही असा बंगला हवा अशी माझी वृत्ती व्हायला लागते आणि असं वाटायला लागलं की माझेही घर तसे सुंदर पॉश असावे असे वाटले. तेव्हा माझी त्या विषयांची धाव वाढते व वृत्ती निर्माण होते, आणि वृत्ती निर्माण झाली की चित्त सतत त्याविषयी विचार करते व मला दुःख होते. कारण मला जर ते मिळालं नाही तर मला दुःख होते. तेव्हा चित्ताचा आनंद आपणच स्वतःहून गमावून बसतो. दृश्य जगतातील सर्व क्रिया, व्यवहारातील वृत्ती, इंद्रिये इत्यादी सगळे घटक माईक आहेत. आपण जे करतो ना, म्हणजे श्रवण करतो, कुठल्या पदार्थाची चव घेतो, गंध घेतो, स्पर्श आपल्याला जाणवत असतो, यांच्या बाबतीतही ते माईक आहेत हे जाणावे. तसेच समजा अजून एक आपण दृष्टांत घेऊयात की समजा समोर एक पुस्तक आहे आणि पुस्तक डोळ्यांमार्फत जीवाला दिसते. असं जीवाला जेव्हा पुस्तक दिसते ना तेव्हा जीव स्वतःच्या मूळ स्वरूपाला विसरतो व त्या दिसणाऱ्या वस्तूकडे धावतो. येथे वस्तू म्हणजे आपण पुस्तक घेतले आहे. मग पुस्तकाकडे जीव धावतो. मग त्या पुस्तकाचं प्रिंटिंग कसं आहे, त्याचे अक्षरं टाईप केलेली ती मोठी आहे की लहान आहे, त्याला पानं किती आहेत, त्याची किंमत काय आहे, पुस्तकाचे लेखक कोण आहे, मग या लेखकापेक्षा माझ्याजवळ असंच दुसरं पुस्तक दुसऱ्या लेखकाचं पुस्तक आहे ते यापेक्षा चांगलं आहे, इत्यादी सगळे विचार पुस्तक बघितल्याबरोबर सुरू होतात. मग एवढे सगळे विचार सुरू झाल्याबरोबर मूळ जिथून मला हे पुस्तक आहे याचं ज्ञान झालं त्याचाच जीवाला विसर पडतो. म्हणून संत म्हणतात की तुम्ही मुळाकडे जा. मला हे पुस्तक ज्याच्या सत्तेने दिसलं त्या आत्मतत्वाचाच मला विसर पडतो व खरं म्हणजे हे पुस्तक आहे हे ज्ञान आहे ना, जेथे हे ज्ञान आहे तेथे तो असतोच, कारण आत्मा ज्ञानरूप आहे. डोळ्यांना जेव्हा एखादी वस्तू दिसते
तेव्हा त्या डोळ्यांच्या मागे तो आहेच. कानांनी जेव्हा काही ऐकू येते तेव्हा त्याच्याही मागे ऐकू येणारा मूळ आहेच. म्हणजे तिथेही आत्मा आहेच. म्हणजे जिथे दिसते, ऐकू येते, त्या प्रत्येक ठिकाणी जे ज्ञान आहे तेथे तो आहेच. परंतु आपण ज्ञानाचा जो विषय मगाशी उदाहरणं घेतली होते आपण, बंगला आणि पुस्तक आहे त्याच्या पाठीमागे धावतो व त्या विषयांबद्दलच जेव्हा आपण विचार करत बसतो तेव्हा ज्याच्या सत्तेने ज्ञान होते त्याचाच विसर पडतो. त्याचा विसर पडणं हेच बंधन होय. मूळ जे ब्रह्म आहे त्याचाच विसर पडला की विषयांचं चिंतन सुरू होते आणि असं विषयांचं चिंतन सुरू झालं की चित्त क्षुब्ध होते. मग विषय मिळाला तर जीवाला सुख वाटते आणि तो विषय मिळाला नाही तर दुःख होते. आपल्याला तर सतत सुख, समाधान, आनंद, तृप्ती हवी आहे ना. दुःख कोणालाच नको आहे. मग त्या सुखरूपतेसाठीच परमार्थ करायचा असतो. परमार्थाचं एकमेव उद्दिष्ट आहे सकळ कारणासह दुःख निवृत्ती. म्हणून साधकाने विषयांच्या मागे धावणे सोडून द्यावे. मूळ जिथून ज्ञान निर्माण होतं तिथे लक्ष द्यावे. सतत त्यासाठी ज्या ज्या गोष्टी, पदार्थ, वस्तू या दृश्यसृष्टीत आहेत त्या सगळ्या माईक असून ज्याच्या सत्तेवर मायेच्या क्रिया सुरू असतात ते अधिष्ठान असलेले ब्रह्म, ते ब्रह्मच माझे मूळ स्वरूप आहे आणि ते मीच आहे असा सातत्याने विचार करावा. अशा अधिष्ठानाच्या सत्तेवरच मायेचा खेळ सुरू असतो. म्हणून या मायेच्या खेळाचं वर्णन करताना समर्थ म्हणतात, मायेनेची माया चाले, मायेनेची माया बोले, मायेनेची माया हले, वायो रूपे श्रीराम. की अशी ही खेळ करणारी जी माया आहे ना, ती माईक असली तरी ती ब्रह्माची शक्ती आहे हे कधीही विसरायचे नाही. या माया शक्तीनेच माया सर्व माईक व्यवहार करते. विश्वातील सजीव प्राण्यांच्या सर्व क्रिया, चालणे, बोलणे, हालणे इत्यादी या मायेमुळे चालतात आणि या सर्व क्रिया हे वायूचे कार्य आहे. मग वायूसुद्धा पंचमहाभौतिक आहे म्हणजे तोही मुळात माईकच आहे ना. म्हणून हा प्रतिबिंब रूप जीव जेव्हा एखादी चालण्याची इच्छा करतो तेव्हा बुद्धी जी अग्नितत्वाची आहे, पंचमहाभूतांपैकी आहे, ती माईक बुद्धी चालवण्याचे ठरवते. त्यानंतर मन जे वायुरूप आहे म्हणजे ते पण पंचभौतिक आहे, ते मन जीवाला चालण्याची आज्ञा देते. चालण्यासाठी सुद्धा ऊर्जा लागते. ती ऊर्जा प्राणांकडून मिळते व त्या प्राणशक्तीद्वारे चालण्याचे कर्म घडते. पाय जेव्हा चालण्याचे काम करतात ते मायेमुळेच पायात जे स्नायू, रक्तवाहिन्या, मज्जातंतूंच्या साह्याने ते पाय चालतात. त्याला ऊर्जा पुरवली जाते. एवढे सगळी क्रिया इतक्या लवकर घडते की आपल्याला ते समजतही नाही. जेव्हा प्रतिबिंब रूप जीव बोलण्याची इच्छा करतो तेव्हा बुद्धी निर्णय करते की मला बोलायचे आहे. एकदा बोलण्याचा निर्णय पक्का झाला की बुद्धी तो निर्णय मनापर्यंत पोहोचवते व मनाला बोलण्याची आज्ञा देते. बोलण्यासाठी शक्ती हवी. मग प्राण आपल्या शक्तीद्वारा स्वराला आकार देते. तेव्हा वाणीवाटे शब्द बाहेर पडतो. हा शब्द बाहेर पडण्यापूर्वी स्वरेंद्रिय, जीभ, टाळू इत्यादी 8 ठिकाणी आढळतो आणि नंतर तो मुखावाटे बाहेर पडतो. म्हणजेच वाणीद्वारे आपण बोलतो. मग वाणीद्वारे बोललेला शब्दसुद्धा आपल्याला जेव्हा ऐकायला येतो तो वाऱ्यामुळे ऐकायला येतो आणि हा वारासुद्धा कसा आहे, पंचमहाभूतांपैकीच एक आहे. म्हणून या सर्व घडामोडीमध्ये प्रत्येक घटक 5 भौतिक शक्ती, रूप किंवा आभासिक असल्याने सर्व घडामोडी माईकच ठरतात. एवढे मायेचे वर्णन ऐकल्यावर शिष्याला प्रश्न पडला आणि शिष्य श्रीगुरूंना म्हणाले, तो शिष्य म्हणे जी ताता, माये चाले स्वरूप सत्ता,
अरे सत्ता तेची तत्वता माया जाण श्रीराम. तेव्हा शिष्य म्हणतो की महाराज, माया ही परमात्म स्वरूपाच्या सत्तेने चालते ना? तेव्हा महाराज म्हणतात, अरे सत्ता म्हणजेच माया समज. हे ऐकून मात्र शिष्य पुन्हा संभ्रमात पडला. कारण सत्ता म्हटल्याबरोबर आपल्याला काय वाटते, राजकीय सत्ताच आठवते. पण तशी ही सत्ता नाही आहे. तर इथे सत्ता म्हणजे अस्तित्व किंवा असणे. माया ही परमात्मा सत्तेच्या अधिष्ठानावर क्रिया करते. म्हणजे येथे सत्ता या शब्दामध्ये सामर्थ्य अनुस्यूत आहे. येथे मायेचे सामर्थ्य म्हणजे ती परमात्म्याची शक्ती आहे. म्हणजे परमात्म्यात ती अनुस्यूत आहे. ती आपल्या शक्तिवानाशिवाय खरं म्हणजे काहीच करू शकत नाही. ती स्वतंत्र नाही. म्हणून येथे सत्ता म्हणजे मायेचे सामर्थ्य आहे आणि ते अध्यस्त आहे. मायेचे अस्तित्व माईक आहे. कारण शास्त्र सांगते की माया स्वाश्रया आहे. म्हणजे ती म्हणजे स्वतःच्या अधिष्ठानाच्या म्हणजे ब्रह्माच्या आश्रयाने राहते. असे श्रीगुरूंनी सांगितल्यावरही शिष्याला काही नीट आकलन झाले नाही व तो पुन्हा विचारतो, तरी मायेने स्वइच्छया असावे आणि स्वरूप सत्तेने नसावे. मनास आले तैसे करावे हे केवी घडे श्रीराम. ही माया आपल्या स्वतःच्या इच्छेने वागते. मग ती परमात्म्याच्या सत्तेच्या अधीन नाही असे म्हणायचे का? कारण आपल्या मनात येईल तशी ती वागते. हे कसे काय घडते? अरे माया स्वतःच्या इच्छेने सर्व करते. परमात्म स्वरूपाच्या ताब्यात ती नसते असे जर तू मानले तर मग मायेला परमात्म सत्तेहून वेगळे अस्तित्व निर्माण होईल ना. वेगळे म्हटलं की मग तिथं द्वैत आलं. मग म्हणजे माया आणि परमात्मा असं द्वैत आलं. म्हणून वास्तविक ब्रह्म एकमेव अद्वितीय असल्यामुळे ब्रह्मा व्यतिरिक्त दुसरे तिथे काहीच नाही. शिवाय माया ब्रह्माच्या सत्तेवरच भयाने अग्नी पोळतो, सूर्य तळपतो, इंद्र शासन करतो, वायू सतत वाहत असतो, मृत्यूही आपले काम करत असतो. म्हणजे या सृष्टीत सगळे इतके नियमाने सुरू असताना ती माया आपल्या लहरीप्रमाणे कार्य कसे करील? म्हणून समर्थ म्हणतात की सत्ता ही संकल्पनाच सापेक्ष आहे. सत्ता हा सुद्धा कन्सेप्ट आहे. सत्ता म्हटल्याबरोबर आपल्यासमोर प्रश्न उभे राहतात. कोणाची सत्ता, कोणावर सत्ता, कशी सत्ता? म्हणजे सत्तेसाठी दुसरे हवे ना. त्याच्याशिवाय सत्ता कशी काय गाजवता येईल? समजा एक भाऊ आणि एक बहीण आहे. मग ते भाऊ बहीण दोघं आहेत. मग भाऊ मोठा आहे आणि बहीण लहान आहे. हा मोठा भाऊ जेव्हा कधी कधी त्या लहान बहिणीला रागवतो ना, तर लहान बहीण काय म्हणते, हा दादानं मोठा आहे म्हणून हा माझ्यावर सत्ता गाजवतो. म्हणजेच काय की सत्ता गाजवण्यासाठी दुसरं कोणीतरी हवे. ब्रह्म तर एकमेव अद्वितीय असल्यामुळे म्हणजे ब्रह्मा व्यतिरिक्त काहीच कोठेच आणि कधीच नसल्यामुळे सत्तेची संकल्पना व्यर्थ ठरते. सगळीकडे एका ब्रह्माशिवाय दुसरे काहीच नाही. यावरूनही अजूनही शिष्याला पूर्ण बोध झाला नाही. म्हणून आता श्रीगुरू मात्र कडक शब्दात शिष्याला बोलणार आहे. त्याची उत्सुकता तुम्हाला व मला दोघांनाही आहे. पण त्याचे निरूपण मात्र आपण पुढच्या निरूपणात पाहणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ.